पिंजरा पिंजरा रे. ते हेगडेला मॅनेज केलंय. नाही अख्खी प्रॉपर्टी घशात घातली ना तर बघच आता. हेगडे देवदूत आपल्यासाठी देवदूतच येतो. आता 20% मागतोय पण काय हरकत नाही. देवाला नाही का प्रसन्न करण्याकरता आपण त्याच्यासमोर 21 रुपये ठेवत. त्यासाठी 20% काय हरकत नाही. पण आता सहजासहजी त्यांचा हक्क सोडतील. तिच्याकरता वेगळा फॉर्म्युला आहे माझ्याकडे. वेळ आली की तिला सुद्धा टाचे खाली दाबणार मी. ओ वीर दादा, जावई येत तुम्ही आमचे. हा कशाला उगाच गावात तमाशा घालायचा. तमाशाची सवय तर तुझ्या अक्कानीच लावली आहे ना गावाला. बस अक्कांचं नाव घ्यायचं नाही. का रे तुझ्या मालकिणीची खरी लायकी दाखवली म्हणून राग आला. बास झाला तुमचा मूर्खपणा. ना काय तुमची खाजगी वस्तू नाहीये. मी तुमच्या दोघांबरोबर जाणार नाही. तुमचा माझ्यावर राग आहे ठीक आहे, तो राग तसाच राहू दे. फक्त एकच विनंती करते, त्या रागापायी माझ्या नारायणीवर अन्याय करू नका. नारायणी फक्त तुमची मुलगी नाही, ती माझी देखील मुलगी आहे. तुम्ही तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून लांब ठेवलं तरीही मी तिचा विचार केलेला आहे. किंबहुना मी माझ्या दोन्ही मुलींचा विचार केलेला आहे. विचार केला नाहीये तो फक्त तुमचा. कारण मी जिवंत असेपर्यंत तुमचा या प्रॉपर्टीवर काहीही अधिकार नाही. तुमची ही अवस्था का झाली आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मला सांग, तो हेगडे कशा करता आला इथे? मला नाही ठाव. वा, अभिनय बराच जमतो की तुला. याच अभिनयाला बोलून दादा शेलारांच्या प्रॉपर्टीची वाट लावायला निघालाय. पण लक्षात ठेव, मला सुद्धा नागनाथ म्हणतात. काय होय मला? पण तुम्हाला अजून काय म्हणायचं ते ठरलंच नाहीये ना. 2 दिवसात बरंच बोलायला शिकलीस की. पण लक्षात ठेव, जीव घेईन मी तुझा. आनंदे, आनंदे, अगं कुठे आहेस तू? मगाचपासून शोधतोय तुला. तुला मोठे साहेबांनी आणि वकील साहेबांनी खोलीत बोलवलंय. तोच तो हेगडे आत जाऊन बसलाय. आहेस का रे? आहेस का? हा गेलास? तुला जित्ता का सोडतोय माहितीये का? तुला जित्ता का सोडला माहितीये का? तुझ्या बापाला आणि भावाला अक्कल यावी म्हणून. हे बघ, नीट ऐक. आनंदीशी माझं लगीन ठरलंय, कळलं का? परत तिच्याकडं मान वरून करून पाहायचं नाही, नाहीतर मारून टाकीन.